मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की सोनल नाईक यांच्या आईवडिलांनी आपल्याला कोर्टामध्ये आत्ता जे काही सांगितलं त्यावरून सोनल यांचा स्वभाव आणि त्यांचं कॅरेक्टर आपल्याला क्लिअरली कळतंय आणि आकाश महाजन यांच्यावरील ट्रॅपसुद्धा जस्टिफाय होतो. त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो की आकाश महाजन यांना या केसमधून निर्दोष मुक्त करावं. परंतु ॲडव्होकेट भिंडेमध्येच म्हणतात की आई वडील आणि मुलगी यांच्यातील भांडणं जरी क्लिअर झाली असली ना तरीही आकाश महाजन यांनी सोनल यांच्यावर जबरदस्ती केली नव्हती हे अजूनही सिद्ध झालेलं नाही आणि हा त्यांचा फॅमिली प्रॉब्लेम आहे. तो इथे डिस्कस करून काही फायदाच होणार नाही. तेव्हा जज सांगतात की दोन्ही टीमने जी काही पुरावे दाखवली त्याचा अभ्यास करून कोर्टाला निकाल देण्यासाठी काही कालावधी लागेल. त्यामुळे या केसचा निकाल परवा जाहीर करण्यात येईल. त्यानंतर सर्वजण घरी येतात व आई योगेश्वरीचे आशीर्वाद घेत असतात. तर आजी म्हणत असतात, आई योगेश्वरी, तुझी कृपा होती ना म्हणून तू आमच्या आकाशला एवढ्या मोठ्या संकटातून तारलंस बघ. त्यावर राजा काका म्हणतात, हो, यावर्षीचं नवरात्र आपण एकदम धूमधडाक्यात साजरं करूयात, कारण तिनेच आपल्या भूमीला शक्ती दिली असेल. तर भूमी म्हणते, हो ना, आईच्या कृपेची प्रचिती तर आपल्याला नेहमी येतच असते. यावर्षीची नवरात्री आपण छान साजरी करूयात आणि तिचे आभारसुद्धा मानूयात. तर सर्वजण खूपच खुश असतात, परंतु रागिणीचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. तर दुसरीकडे सोनल रागाच्या भरात घरातील सर्व वस्तू इकडे तिकडे फेकत असते. तर अभि म्हणतो, सोनल असा रागराग करून चिडून काहीच फायदा होणार नाही, उलट आपलंच नुकसान होतंय. सोनल चिडूनच म्हणते, अजून नुकसान व्हायचं काय बाकी राहिलंय. तर अभि सोनलला पकडत म्हणतो, अगं अजून कोर्टाचा निकाल लागलेला नाही, डोंट वरी, आपण यातून सुद्धा काहीतरी मार्ग काढूयात. तर सोनल चिडूनच अभिला दूर ढकलत म्हणते की मला अजिबात हात लावायचा नाही. तुला काय वाटलं तुम्ही जे काही करत आहात ते मला कळणार नाही का? तुम्ही फक्त तुमचं काम माझ्याकडून करून घेतलं आणि मला या केसमध्ये अडकवलं. त्यानंतर तो फालतू वकील लावला. आता मी जेलमध्ये सुद्धा जाणार आहे. मी पूर्णपणे अडकले, पण तू आणि तुझी आई मात्र यामधून निसटलात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला अजिबात सोडणार नाही. तर अभि म्हणत असतो, सोनल अगं तुला जसं वाटतंय ना तसं काहीच नाही आहे. तेव्हा सोनल लगेच अभिची कॉलर पकडत म्हणते, तसं नसेल ना तर ते तुमच्यासाठी चांगलंच आहे, कारण मी जर या सगळ्यामध्ये अडकले ना तर मला त्यातून बाहेर काढण्याची रेस्पॉन्सिबिलिटी तुमचीच असेल आणि मला फसवण्याचा तर अजिबात प्रयत्नसुद्धा करायचा नाही. नाहीतर मी तुम्हाला यामध्ये अशी अडकवेन ना की आयुष्यभर तू आणि तुझी ती आई मला लक्षात ठेवाल. कारण तुमचं नाव मी कोर्टात घेणार आणि तुमचं जे काही सिक्रेट आहे ना ते मी एका मिनिटामध्ये सर्वांसमोर ओपन करणार, अशी धमकी सोनल देते आणि ते ऐकून अभिला तर घामच फुटतो. तर इकडे अथर्व म्हणत असतो, भूमिताई, कोर्टाचा निकाल 100% आपल्याच बाजूने लागणार हे मात्र नक्की. राजा काका म्हणतात, हो ना, कारण आपल्या भूमीने पुरावेच असे सादर केले की त्या सोनलची बोलतीच बंद झाली. तर मनू म्हणत असते, नशिबाने आपल्याला वकीलसुद्धा अगदी चांगले मिळाले. ऑफिसमधील CCTV फुटेज पाहून असं वाटलं होतं की हे सगळं काही आकाश जिजूंच्या विरोधात जाणार, परंतु ॲडव्होकेट भानुशाली यांनी सगळं काही अगदी स्मार्टली हँडल केलं. तर अथर्व म्हणतो, भूमिताईने शेवटच्या बॉलमध्ये जो काही सिक्सर मारला ना तो अगदी कमाल होता. सोनलचे आई वडील कोर्टामध्ये येतील याचा विचारसुद्धा कोणी करू शकत नव्हतं. भूमिताई, हे फक्त तूच करू शकतेस. तर मनू म्हणते, जेव्हा सोनलच्या आईने तिच्या कानाखाली मारली ना तेव्हा तर मला आनंदाच्या उकड्याच फुटत होत्या. रागिनी मुद्दामच विचारते, भूमी, पण तू सोनलच्या आई वडिलांना कसं शोधलंस? त्यावर आता भूमी सांगू लागते की अति कॉन्फिडन्समुळे माणूस कधी कधी चुकतो ना, तर सोनलच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच झालं. कोर्टामध्ये जाण्याच्या अगोदर मी सोनलला भेटले होते. तेव्हा सोनल आणि सोना या नावावरून मी तिच्याशी वाद घातला. खूप राग आल्यानंतर मी सोनल आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने मला तिचे काही डॉक्युमेंट्स दाखवले, परंतु तिच्या हे लक्षात आलं नाही की त्या डॉक्युमेंट्सवर तिचा पत्तासुद्धा होता. तो मी नीट लक्षात ठेवला आणि त्या पत्त्यावर गेले, परंतु सोनलचे आई बाबा तेथून कधीच घर सोडून गेले होते. त्यानंतर मी हे पोलिसांना सांगितलं आणि आज सकाळपर्यंत पोलिसांनी सोनलच्या आईबाबांना शोधूनसुद्धा काढलं. तेव्हा आजी भूमीचं कौतुक करत म्हणते की अशा कठीण प्रसंगी एखादी सामान्य मुलगी खचून गेली असती, परंतु भूमी, तू माझ्या आकाशसाठी अगदी खंबीरपणे उभी राहिलीस बघ. आज जर माझा जगन्नाथ आणि सुनबाई असते ना तर त्यांनी तुझे भरभरून लाड केले असते.
तेव्हा भूमीचं कौतुक ऐकून पौर्णिमाचा मात्र जळफळाट होत असतो. ती म्हणते, मला वाटतं आपण सर्वजण मिळून भूमीचा सत्कार समारंभच ठेवूयात. मनू म्हणते, ठेवायलाच हवा, कारण भूमीताईने जे काही केलं ते इतर कुणालाही जमलं नसतं. तर भूमी म्हणत असते, त्या सोनलचा अतिशहाणपणा माझ्या पथ्याशी पडला एवढंच. तर रागिनी मनाशीच म्हणते, तरी मी त्या सोनलला बजावून सांगितलं होतं की अति कॉन्फिडन्स दाखवू नकोस, तो आपल्या अंगलट येईल. आणि तेच झालं. मी कितीही प्रयत्न केला तरीही ही भूमी माझ्या एक पाऊल पुढेच असते. तर इकडे सोनल अभिला धमकी देत म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, जी मुलगी स्वतःच्या जन्मदात्या आईबापाची होऊ शकत नाही ती इतर कुणाचीच होऊ शकत नाही. ती फक्त स्वतःचीच असते आणि स्वतःला वाचवण्यासाठी ती तुम्हाला नक्कीच टाकू शकते. तर अभि म्हणत असतो, पण आम्ही तुला कशाला फसवू? सोनल म्हणते, अरे तू स्वतःच्या भावाला फसवत आहेस तर मला फसवायला तुला कितीचा वेळ लागणार आहे. परंतु यातून मला लवकरात लवकर सोडव, नाहीतर तू आणि तुझी आई जाल बाराच्या भावात. तर इकडे माझी सायकल राणी आहेच खूप ग्रेट म्हणून आता आकाशसुद्धा भूमीचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला रागिनीला अभिचा फोन येतो. तर रागिनी लगेच बाजूला जाते आणि ती सोनल काय म्हणत आहे असं विचारते. त्यावर अभि सांगतो की सोनल धमकी देत आहे, ती माझ्यावर चिडली की जर मी यातून मुक्त झाले नाही तर तुमचं नाव कोर्टामध्ये घेईल. रागिनी म्हणते, ती चिडली आणि तू तिथे तमाशा बघत उभा राहिलास का? तुला तिच्या कानफाडात देता आली नाही का? आणि ती कुठल्या हक्काने आपल्याला बोलत आहे? कारण तिचाच मूर्खपणा आणि ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला नडला आहे. म्हणून रागिनी भूमीने तिच्या आईवडिलांचा पत्ता कसा शोधून काढला ते सर्व काही अभिला सांगते. तर अभिला सुद्धा मोठा धक्काच बसतो. तर तो रागिनीला विचारतो, उद्या जर तिने कोर्टामध्ये आपलं नाव घेतलं तर? त्यावर रागिनी म्हणते की उद्याचा सूर्य उगवायला अजून बराच वेळ आहे. एवढ्या वेळामध्ये जग इकडचं तिकडं सुद्धा होऊ शकतं. आता मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक. म्हणून आता रागिनी अभिला पुढील प्लॅन सांगू लागते. त्यानंतर रात्री आकाश हा भूमीच्या हाताला धरत तिला टेरेसवर घेऊन येतो. तर दोघेही प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात. आकाश म्हणतो, सायकल राणी तुला माहिती आहे का मी तुला इथे कशासाठी घेऊन आलो ते? मगाशी आजी काय म्हणाली, जर माझे आई बाबा असते तर त्यांनी तुझं खूप कौतुक केलं असतं. आता तुला आकाशामध्ये जे ब्राईट 2 स्टार दिसत आहेत ना, ते माझे आई बाबा आहेत. तेव्हा आकाश आईबाबांना भूमीची ओळख करून देत सांगतो की हिनेच मला वाचवलं, नाहीतर ते पोलीस काका मला पकडून घेऊन गेले होते, त्यांनी तर मला जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं. तेव्हा आकाशचा निरागसपणा पाहून भूमीला खूप रडू येतं. ती म्हणते, आई बाबा तुम्ही काळजी करू नका, कारण मी नेहमीच आकाशच्या सोबत असेल, त्याला कधीच काही होऊ देणार नाही. तर आकाश मोठ्यानेच ओढत म्हणतो, आई बाबा बघितलंत ना, माझी सायकल राणी किती ग्रेट आहे ते, आणि मला ती खूप खूप आवडते. आता तर मी अख्ख्या जगाला ओढून सांगणार की माझी सायकल राणी मला खूप आवडते. म्हणून आकाश मोठमोठ्याने ओढत असतो. भूमी त्याला थांबवते. तर आकाश हा अगदीच भूमीच्या जवळ येतो. दोघे पुन्हा एकदा प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात. तर भूमी म्हणते, आता खूप रात्र झाली, आपण झोपायला जाऊयात. आणि तेव्हाच भूमीला गाडीचा लॉक खोलण्याचा आवाज येतो. भूमी खाली डोकावून पाहते तर अभि तिला दिसतो. भूमी मनाशीच म्हणते की अभिजित भाऊजी एवढ्या रात्री इतक्या घाईने कुठे गेले असतील. तर इकडे अभि सोनलला खूप दूर एका ठिकाणी घेऊन आलेला असतो आणि यामधून आईनेच तुला वाचवलं हे लक्षात ठेव. कोर्टामध्ये आपण ही केस हरणारच आहोत, त्यामुळे तू उद्या कोर्टामध्ये यायचं नाही आणि पुढील आदेश मिळेपर्यंत इथून बाहेर सुद्धा पडायचं नाही, असं तो सोनलला बजावून सांगतो. आता एकदा की कोर्टाचा निकाल लागला तर रागिनी सोनलला आउट ऑफ कंट्री पाठवणार असते. इकडे भूमीला प्रश्न पडतो की सोनल यामागे एकटीच आहे की अजून कोणी आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रशांत हा अभि आणि सोनलला एकत्र गाडीमध्ये जाताना पाहतो आणि तो हे सर्व भूमीला सांगतो. त्यानंतर भूमी ही अभिला जाब विचारत असते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.